प्रीती माऊली लातूरकर यांनी आपल्या चेल्यांसह आणि मित्रपरिवारासोबत देवीचे दर्शन घेत यात्रेचे महत्त्व आणि भाविकांची श्रद्धा याबद्दल आपली भावना व्यक्त केली. आहेत आणि आज त्यांच्या चेल्यांनी सर्वांना घेऊन या ठिकाणी देवीच्या उत्सवात सामील झाला. पण त्यांना विचारलं काय सांगाल, एवढा मोठा हा उत्सव, चैत्र पौर्णिमेचा हा उत्सव आणि आपण हे आपल्या सर्व चेल्यांनी नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी प्रीती माऊली लातूरकर आणि वर्षानुवर्ष आई येडेश्वरीची यात्रा ही फार आनंदाने संपन्न झालेली आहे. ती आत्ताच नाही तर माझ्या गुरुपासून, माझ्या गुरूंच्या गुरुपासून अशा कमीत कमी एक 10 पिढीपासून ही आम्ही यात्रेला येतो. आमचे पूर्वज जे माझे गुरु होते विश्वनाथ खेत्रे, सगळं त्यांच्या शुभ आशीर्वादाने सुनीताई लातूरकर, आमचे लातूरचे राजभाऊ असतील, रंगनाथांना असतील, त्यांच्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादानं हा सोहळा पार पडला जातो. आणि इथं हे जो शिष्य परिवार आहे हे सर्वजणच आम्ही एक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा मूळ उद्देश असतो आमचा. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही कशी जपायची. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पंढरपूरच्या नंतर श्री येरमाळा या ठिकाणीच सर्वात मोठी यात्रा भरते, सगळ्या महाराष्ट्रभराला माहिती आहे. आणि या यात्रेला बरेच महाराष्ट्राच्या बाहेरून, कर्नाटकातून बरेच असे भाविक येतात आणि आनंदाने हसतात. तुम्ही वैयक्तिक किती वर्षापासून ही वारी करता? मला जसं पण समजतं तेव्हापासून मला आईसाहेबांची माझ्या हातावरती माळपर्डी आहे. माझे गुरु विश्वनाथ खेत्रे तेव्हा पण म्हणजे जेव्हा मला पर्डी दिली तेव्हापासून मी या सोहळ्याला येते आणि तेव्हापासून ही परंपरा आमची चालूच आहे. किती दिवसाचा हा सोहळा असतो आणि आता उद्या पौर्णिमा आहे, परत चुनाव्याच्या जी प्रथा या ठिकाणी आहे त्याबद्दल काय सांगू? उद्या पौर्णिमा असते. पौर्णिमेच्या वेळी आईसाहेबांच्या पायघड्या म्हणजे आईसाहेबांची विनवणी करणं, आईसाहेबांचे जे विधिवत कार्यक्रम आहेत ते उद्या पौर्णिमेला पार पडतात. आणि पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चुन्याच्या रानामध्ये चुना वेचण्याचा हा पौराणिक आणि पारंपरिक कार्यक्रम बरोबर 12 वाजता आईसाहेबांची पालखी येरमाळ्याच्या डोंगरावरून देवीच्या मंदिरापासून येरमाळा गावामध्ये जाते. आणि येरमाळा गावामध्ये जे चुन्याचं रान आहे त्या राशी पालखी आल्यानंतर सर्व भाविक मनोभावे आनंदाने चुना वेचतात. चुना वेचण्याची परंपरा म्हणजे जी आपण चुनखडी वेचून पालखीवरती टाकतो, ते टाकल्यानंतर मान्यता आहे की चुना वेचल्यानंतर आईसाहेब सगळेच जेवढे पण काही दुःख असतील, जे पण काही संकट असतील ते आईसाहेब दूर करतात, ही अशी भावना आहे. आणि खरंच आई येडेश्वरी मनापासून सेवा केली आणि जे पण भाविक चुनखडी वेचून टाकतात त्यांचे दुःख खरंच हरते, दुःख कमी करते. म्हणून भाविकांनी आवर्जून या यात्रेला यावं एवढीच विनंती करतो. बघा, त्या माऊली लातूरकर आता असं आमच्या जिल्ह्यातलं नाव आहे. नावही काफी आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यांचं आज आपल्याला व्यक्तिशः भेटलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की यात्रेचं नेमकं महत्त्व काय आहे. मी त्यांच्या चेहऱ्याचे आणि त्यांचे माझ्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि आपण ही सेवा अखंड अशीच चालू ठेवावी असं आपल्याला आम्ही देवीचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.